देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपुरातील कॉरिडॉर, या कॉरिडॉरसाठी या भागातील जे व्यापारी आहेत, स्थानिक राहणारे लोक आहेत, त्यांचा प्रचंड विरोध होताना दिसत आहे। आज त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून साकडं घातलेले आहे। काय आजची तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की पहिल्यांदा आम्हाला जी प्रस्तावित शासनाचा आराखडा आहे पंढरपूर कॉरिडॉर, त्याला आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे। कारण त्यांचे जे कॉरिडॉरसाठी आहे वारकऱ्यांना काही सुविधा होणार नाहीत। वारकऱ्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत। खरं त्यांना भक्त निवास नाही, इथं दर्शन मंडप नाही आहेत, पार्किंग नाही आहेत, तर आणि ती सोडून जर त्यांनी अनाठाई पाडकाम करत असतील आमचा त्यांना विरोध आहे। ही शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती करावी। त्यात इथले आमचे स्थानिक महाराज लोक आणि त्यांचे विस्थापित आहेत, पाडकाम घरावाले आहेत, त्यांना त्या समितीत घेऊन त्या समितीमार्फत अभ्यास करून ही पुढचा कॉरिडॉरचा नियोजन कार्यक्रम करावा अशी आमची शासनाला विनंती आहे। मूळ कॉरिडॉर हा विषय मागणी कोणाची हेच आम्हाला कळलं ना। मोदी साहेबाला आणि फडणवीस साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे इथल्या सर्व व्यापाऱ्या वतीनं की तुम्हाला मागणी कोणी केली आहे कॉरिडॉर करावं म्हणून। याच्यापूर्वी ज्या बारीक बारीक बोळ होते त्यावेळेसही विठ्ठलाच्या कृपेनं हे सगळं गाव आजपर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे। या विठ्ठलाच्या मंदिराच्या परिसरात राहणारे लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते 100-200 रुपये घेऊन फक्त वारकऱ्यासाठी सोयीसुविधा देतात आणि त्यांचं उपजीविकेचं खरं म्हणजे हे साधन आहे। असं साधन जर आपण मोडू पाहत असाल तर नवीन नोकऱ्या शासनाने निर्माण केल्यात कुठं? हा अत्यंत कठीण आणि वेगळाच प्रश्न समोर उभारणार आहे पंढरपूरच्या जनतेसमोर। आत्ता कुठं इथले लोक थोडेफार स्थिर स्थावर झाले आहेत। अशा परिस्थितीत जर आपण कॉरिडॉर परत आणलं तर मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की बा विठ्ठला या मोदी सरकारला, फडणवीस सरकारला सुदबुद्धी दे आणि हा कॉरिडॉर रद्द कर, एवढंच मागणी आमची। अजूनही व्यापारी आहेत, अजूनही मतं जाणून घेऊयात। पंढरपूर हे भक्तिपीठ आहे, त्याचं पर्यटन केंद्र तुम्ही करायचा प्रयत्न कृपया करू नये। तुम्हाला पर्यटनासाठी ज्या सुविधा करायच्या असतील त्या मंदिर परिसर सोडून दुसरीकडे करायला काही हरकत नाही। वारकऱ्यांना सोयीसुविधा द्यायलाही काही हरकत नाही आहे। वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वाढवा, त्यांच्यासाठी करा। पण हे जे पंढरपूरच्या भक्ती संस्कृतीचा जो गाभा आहे इथला, तो मंदिर परिसरच आहे। त्याच्या पलीकडे ह्यात तुम्ही जर पाडापाड केली तर हे सगळं उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे इथं हात न लावता तुम्ही आजूबाजूच्या जागेमध्ये तुम्हाला हरकत नाही काय बघायला, त्या अन्य पर्याय त्यासाठी विचारात घ्यावे। कॉरिडॉर करू नये त्यासाठी। कॉरिडॉर म्हणजे नक्की आपण काय करणार आहात हे सांगणं पहिल्यांदा फार महत्त्वाचं आहे। कारण का विकास जर आपल्याला करायचा असेल तर घरं दुकानं पाडून हा विकास होत नसतो। त्यामुळे आपण काय करणार आहात तिथं येऊन इथल्या लोकांशी तुम्ही चर्चा केली पाहिजे। मग समन्वयाने तुम्ही जे काय असेल तो निर्णय घेतला पाहिजे। विकासाला कोणी विरोध करत नसतं, पण कसं असतं की घरं दुकानं पाडून हा विकास होत नसतो, एवढंच आमचं म्हणणं आहे। आपण काय सांगसाल? वारीमध्ये जी गर्दी होती, तुमचं दुकान फ्रंटला आहे, तुम्ही गर्दीला फेस करता, त्या पद्धतीत कॉरिडॉर गरजेचं आहे का नाही? कॉरिडॉर किंवा विकासाला इथल्या स्थानिकांचा कुठंच विरोध नाही आहे, परंतु शासनाने एक आराखडा सादर करावा। त्याच्या ज्या काही दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात, इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच ज्याची घरं बाधित होणार आहेत यांना विश्वासात घ्यावं आणि मग शासनाने पुढचा योग्य निर्णय घ्यावा। विकासाला कुठेही विरोध होणार नाही, परंतु अनाठाई जर पाडापाडी होणार असेल तर त्याला 100% विरोध राहील। आपला कुठला न्यायालयीन लढा चालू का या संदर्भात? या संदर्भात न्यायालय चालूच आहे। शासनाची माझी एक विनंती आहे, या ठिकाणी जे पूर्वीपासून जे लोक इथे सेवेकरी आहेत, जे काही हार फुलंवाले, छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? आज हे आमचे जे काही पूर्वजांनी जे काही या ठिकाणी या मंदिराचं रक्षण केलेलं आहे, त्यांना आज इथे काय मोबदला त्यांनी मिळाले या ठिकाणी, त्याचा सरकारने पहिला विचार केला पाहिजे। सर्व जे काही स्थानिक आहेत ह्यांना योग्य प्रकारे हा तुमचा जो काही विषय आहे कॉरिडॉरचा समजून सांगितला पाहिजे। त्यांचे पहिले प्रश्न समजून घ्या, त्यांचे पहिले प्रश्न, मग ह्या त्या सरकारनं मार्ग काढावा ही सरकारला माझी विनंती आहे। काय आपली कॉरिडॉरबद्दल काय भूमिका असेल किंवा पुढचं काय पाऊल असेल? जो गर्दीचा लोड महाद्वार आणि पश्चिम दरवाजा इथं होतो त्या कारणासाठी हे कॉरिडॉर करणार। हा लोड डिवाईड करता येतो का, त्यांच्या तज्ज्ञ मंडळींना हा विचार करावा। कारण वरळीमध्ये मुंबईला सी लिंक झाला, तो बाहेरून काढला, कशासाठी मुंबई त्यांना तोडली नाही, मग तसा इथं पर्याय करता येऊ शकतो का? फक्त त्यांना काय इथं गर्दी होऊन द्यायची नाही, त्यासाठी पर्याय